तर नमस्कार विद्यार्थ्यांनो, सोल्युशनच्या 6व्या लेक्चरमध्ये आपलं स्वागत आहे. तर या लेक्चरमध्ये आपण बघणार आहे नवीन फोर्थ प्रॉपर्टी ऑफ द फोर्थ कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी, दॅट इज ऑस्मोटिक प्रेशर पाय. आता ऑस्मोटिक प्रेशर आणि ह्या ज्या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज आहेत हे सुद्धा आपण आता बघू. दॅट इज व्हॉट इज द ऑस्मोटिक प्रेशर, ही टर्म समजणं थोडंसं गरजेचं आहे. पण ह्याच्यामध्ये काही दुसरे छोटे छोटे पार्ट्स आहेत ते आपल्याला पहिले गरजेचे आहे. काय असतं ते, दॅट इज फर्स्ट पार्ट इज द सेमी परमिएबल मेम्ब्रेन. आता सेमी परमिएबल मेम्ब्रेन म्हणजे काय, तर बघा सेमी म्हणजे हाफ, अर्धा, परमी म्हणजे परमिट म्हणजे अनुमती, अर्धी अनुमती, आणि मेम्ब्रेन म्हणजे काय, पडदा. अर्धी अनुमती पडदा म्हणजे सेमी परमिएबल मेम्ब्रेन. म्हणजे काय की असा मेम्ब्रेन विच अलाव म्हणजे जो फक्त जाऊ देतो, म्हणजे परमिट करतो कोणाला, ओनली सॉल्व्हंट पार्टिकल. ज्या पर्टिक्युलर असा एक पडदा की ज्याच्यातनं फक्त सॉल्व्हंट पार्टिकल जाऊ शकतात, सोल्यूट पार्टिकल जाऊ शकत नाही, अशा पर्टिक्युलर पडद्याला आपण काय म्हणतो, दॅट इज कॉल्ड द सेमी परमिएबल मेम्ब्रेन. तर कोणताही फ्रूट असेल, ज्या फ्रूटच्या वरचं कव्हरिंग, आपले बॉडी सेल असेल तर बॉडीच्या सेल मेम्ब्रेन, हे पिग असेल पिग ब्लॅडर, एखादं ब्लॅडर म्हणजे आतडे, हे जे एक्झाम्पल आहेत हे सेमी परमिएबलचे मेम्ब्रेनचे एक्झाम्पल आहे. आणि या पर्टिक्युलर मेम्ब्रेन जे असतात याच्यातनं फक्त काय होतं, सोल्युंट पार्टिकल. जसं तुम्ही चहा गाळताय तर चहाच्या गाळणीमध्ये काय, गाळणीच्या मध्ये एक मेम्ब्रेन लावलेली, ती गाळणी काय करते, फक्त चहाला जाऊ देते आणि जे चोथा आहे तो वरती राहून जातो. म्हणजे ते काय करतो, याप्रमाणे अर्ध जाऊ देतोय अर्ध जाऊ देत नाही, म्हणजे अडवतोय. तर हा मेम्ब्रेन काय करतो की ज्याच्यामधून फक्त सॉल्व्हंट पार्टिकल जाऊ शकतात, सोल्यूट पार्टिकल जाऊ शकत नाही, अशा प्रकारच्या पर्टिक्युलर मेम्ब्रेनला सेमी परमिएबल मेम्ब्रेन असं म्हणतात. आणि ह्या सेमी परमिएबल मेम्ब्रेनच्या आधारावर एक एक्सपेरिमेंट आपल्याला बघायचा आहे की समजा मी एक मोठा फ्लास्क घेतोय आणि या फ्लास्कमध्ये अजून दुसरे 2 फ्लास्क आहेत आणि ह्या 2 फ्लास्कच्या मध्ये इथं मी सेमी परमिएबल मेम्ब्रेन भरलेला आहे. जो पहिला फ्लास्क आहे याच्यामध्ये मी भरलेला आहे सॉल्व्हंट आणि दुसऱ्या फ्लास्क जो आहे याच्यामध्ये भरला आहे सोल्युशन. आता ह्याच्यामध्ये सॉल्व्हंट म्हणजे काय हे लक्षात घ्या, ओनली सॉल्व्हंट. सॉल्व्हंट म्हणजे काय, फक्त त्याच्यात सॉल्व्हंटच आहे, दुसरं काहीच नाही. आणि ह्याच्यात काय आहे, सोल्यूट पण आहे आणि सॉल्व्हंट पण आहे, कारण सोल्युशनची डेफिनेशनच आपण पाहिली, होमोजेनियस मिक्सचर ऑफ सोल्यूट अँड सॉल्व्हंट. आता या पर्टिक्युलर सोल्युशन आणि सॉल्व्हंट मध्ये आपण जर कंपॅरिझन केली तर नक्की इथं सॉल्व्हंट आहे आणि या सॉल्व्हंट मध्ये मी सोल्यूट ऍड करून दिला, म्हणजे सॉल्व्हंटचे प्रमाण काय होऊन गेलं, इथं कमी होऊन गेलं. म्हणजे सॉल्व्हंट इज लेस आणि हिअर सॉल्व्हंट इज अ मोर. इथं जास्त सॉल्व्हंट आहे, इकडे सॉल्व्हंटचे प्रमाण कमी आहे. आता इथं डेफिनेशन बघा ऑस्मोटिक प्रेशरची, पण पहिल्यांदा आपण बघणार आहे व्हॉट इज द मिनिंग ऑफ ऑस्मोसिस. ओके, छोट्या छोट्या टर्म्स आहेत. ऑस्मोसिस म्हणजे काय, हा पार्ट बघा. आता इथं जे लिक्विड फिलअप केलेले आहेत, या लिक्विडला फिलअप केल्यानंतर आपण सेमी परमिएबल मेम्ब्रेन लावलं. आता सेमी परमिएबल मेम्ब्रेन मधून आपण काय म्हणू शकतो की द मेम्ब्रेन मधून द युनिडायरेक्शनल फ्लो. युनिडायरेक्शनल म्हणजे काय, एकाच दिशेने फ्लो होतोय कोणाचा, सॉल्व्हंट पार्टिकलचा. द युनिडायरेक्शनल फ्लो ऑफ सॉल्व्हंट पार्टिकल फ्रॉम द लोअर कॉन्सन्ट्रेशन टू द हायर कॉन्सन्ट्रेशन. आता लोअर कॉन्सन्ट्रेशन, लो कॉन्सन्ट्रेशन आणि इथं आहे हाय कॉन्सन्ट्रेशन. लक्षात घ्या, कन्फ्युज होऊ नका. आपण जनरली कोणतीही गोष्ट बघतो जास्त कडून कमीकडे जाते, पण इथं लो कडून हाय कडे जाते. कन्फ्युज होऊ नका. लो कॉन्सन्ट्रेशनचा अर्थ असा आहे सोल्यूट पार्टिकल कमी, हाय कॉन्सन्ट्रेशनचा अर्थ आहे सोल्यूट पार्टिकल जास्त. आणि आपली गोष्ट बरोबर आहे, कारण आपला सोल्यूट वाहतोय नाही, आपला फक्त काय वाहतोय, सॉल्व्हंट. आणि सॉल्व्हंट कसं आहे, जास्त कडून कमीकडे, म्हणून सॉल्व्हंट जास्त कडून कमीकडे जातोय. पण कॉन्सन्ट्रेशन कसं आहे त्यावेळेस, कमी कडून जास्तकडे. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ही टर्म आपण सोल्यूट साठी डिफाइन करतोय आणि ही जी टर्म आहे दॅट इज अ सॉल्व्हंट आणि सोल्युशन, याच्यामध्ये सॉल्व्हंटच्या भाषेत जर बघितलं तर सॉल्व्हंट जास्त आहे आणि इकडे सॉल्व्हंट कमी. आपला फ्लो सॉल्व्हंट होतोय, म्हणून सॉल्व्हंट इज फ्लो फ्रॉम द लोअर कॉन्सन्ट्रेशन टू द हायर कॉन्सन्ट्रेशन, किंवा मोर सॉल्व्हंट टू द लेस सॉल्व्हंट असं सुद्धा म्हणू शकतो. म्हणून आणि मेम्ब्रेन मधून फक्त कोण वाहतोय, सॉल्व्हंट. सोल्यूट वाहतोय का, नाही. सॉल्व्हंट साठी आपण 1 लिहितो, म्हणून मी तो 1 सुद्धा लिहू शकतो की फक्त तो 1 ला जाऊ देतोय, 2 ला जाऊ देत नाही. 2 ला तो अडवतोय, म्हणून सेमी परमिएबल मेम्ब्रेन अशी मेम्ब्रेन आहे की सॉल्व्हंटला जाऊ देतो, सोल्यूटला जाऊ देत नाही.
आणि हा जो युनिडायरेक्शनल फ्लो ऑफ सॉल्वंट पार्टिकल, युनिडायरेक्शनल फ्लो ऑफ सॉल्वंट पार्टिकल फ्रॉम द लोअर कॉन्सन्ट्रेशन टू द हायर कॉन्सन्ट्रेशन इज कॉल्ड ॲज द ऑस्मॉसिस प्रोसेस. आणि आता बघा इथून, आता समजा एखादा वॉल आहे, नळी आहे, इकडून हवा जाते आणि या हवा जाताना जर मी समजा इकडून हवा पास केली तर ही हवा काय म्हणजे थांबून जाईल. जास्त हवा पाठवली तर अजून तो हवा काय म्हणजे रिव्हर्स डायरेक्शनला जाईल. म्हणजे किंवा एक नळीमधून पाणी वाहत आहे, मी इकडे अंगठा ठेवून दिला तर त्या नळीमधून पाणी जाणार नाही. म्हणजे का बरं? प्रेशरमुळे. मग प्रेशर जर मी समजा या सोल्युशन साईडला अप्लाय केला तर हा प्रेशर बघा, आता नीट लक्षात घ्या, द प्रेशर अप्लाइड ऑन द सोल्युशन साइड. सोल्युशनच्या साईडला मी काय करतोय? प्रेशर अप्लाय करतोय. आणि याच्यामुळे काय करतोय? दिस स्टॉप्स. जसं मी सांगितलं की नळी आहे, नळीमधून पाणी वाहतंय, मी इकडे काय केलं? अंगठा ठेवला. किंवा इकडून जर दुसरा प्रेशर अप्लाय करताय किंवा इकडून फुंक मारतोय तर ते पाणी व्हायचं काय म्हणजे थांबून जाईल. अजून जोरात फुंक मारले तर तो रिव्हर्स जायला लागेल. म्हणून प्रेशर अप्लाइड ऑन द सोल्युशन साइड, की जो अप्लाय केल्यानंतर काय होईल की धिस ऑस्मॉसिस प्रोसेस स्टॉप. हे सोल्युट पार्टिकल जे इकडून इकडे जात आहेत हे थांबून जाईल. का बरं? जर मी इकडून प्रेशर लावून दिला तर धिस प्रेशर इज कॉल्ड एज द पाय, विच इज द ऑस्मॉटिक प्रेशर. तर लक्षात घ्या, सेमी परमिएबल मेम्ब्रेन अलाउज ओनली द सॉल्वंट पार्टिकल. ऑस्मॉसिस प्रोसेस म्हणजे काय? की ऑस्मॉसिस प्रोसेस म्हणजे युनिडायरेक्शनल फ्लो ऑफ सॉल्वंट पार्टिकल फ्रॉम लोअर कॉन्सन्ट्रेशन टू द हायर कॉन्सन्ट्रेशन. आणि द ऑस्मॉसिस म्हणजे ऑस्मॉटिक प्रेशर म्हणजे काय? द प्रेशर विच स्टॉप्स द ऑस्मॉसिस, जो ऑस्मॉसिसला काय करतो? थांबून टाकतो. अशा प्रेशरला काय म्हणतो? दॅट इज कॉल्ड एज द ऑस्मॉटिक प्रेशर. आता हा ऑस्मॉटिक प्रेशर बद्दल अजून एक एक्सपेरिमेंट आहे, दॅट इज कॉल्ड एज द एबेनॉलेट एक्सपेरिमेंट. त्यांनी हा एक्सपेरिमेंट केला, एबेनॉलेट सायंटिस्टने. तर ह्याच्यामध्ये काय केलं त्यांनी? एक फ्लास्क घेतला आणि ह्या फ्लास्क मध्ये असा एक स्पेशल फ्लास्क घेतला त्यांनी, की ज्याला याप्रमाणे इकडं पार्ट आहे आणि इकडच्या साईडला काय केलं आहे? दॅट इज दिस वन फ्लास्क आणि देयर इज अ सोल्युशन इज फिल अप अशा पद्धतीने. मग इथं त्यांनी काय केलंय? वॉटर फिलअप केलं आहे. इथं वॉटर फिलअप केला. ओके. आणि इथं जी मधला जो फ्लास्क आहे, कंटेनर जे आहे, याच्यात त्यांनी ग्लुकोज सोल्युशन फिलअप केलं. ग्लुकोज सोल्युशन फिलअप केलेलं आहे. आणि इथं या फ्लास्कच्या वरच्या साईडला सेमी परमिएबल मेम्ब्रेननी लावलेलं आहे. बघा आता ज्याप्रमाणे हा एक्सपेरिमेंट मध्ये लोअर कॉन्सन्ट्रेशन म्हणजे वॉटर आहे, हायर कॉन्सन्ट्रेशन मध्ये ग्लुकोज सोल्युशन आहे आणि इथं सेमी परमिएबल मेम्ब्रेन ही लावलेली. त्यांना काय दिसलं की आपल्याला काय टर्म आहे? सेमी परमिएबल मेम्ब्रेन. यस, लोअर कॉन्सन्ट्रेशन टू द हायर कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे इथून लोअर कॉन्सन्ट्रेशन आहे, हे कुठे आहे? हायर कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे दॅट इज अ ग्लुकोज साईडला ते सोल्युशन जायला लागलं. पण एक स्टेज अशी आली की इथं या स्टेजला एक प्रेशर अप्लाय झाला. त्या प्रेशरमुळे काय झालं की तिथून पुढे इथं या हाईट, आता ही हाईट आहे, दिस इज द हाईट, आणि या हाईट पर्यंत त्याच्यानंतर तो सोल्युट पार्टिकल जायला लागला नाही. मग आता असं काय झालं की असं अशामुळे झालं की दॅट इज द धिस हाईट पर्यंत आल्यानंतर एक ग्रॅव्हिटेशनल फोर्स याच्यावर ऍक्ट होतोय आणि त्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे म्हणजे तो एक फोर्स काय करतोय? आता त्याला खाली पुल अप करतोय आणि दिस कॉल्ड एज द हायड्रोस्टॅटिक प्रेशर. हायड्रोस्टॅटिक प्रेशर. आणि हा हायड्रोस्टॅटिक प्रेशरमुळे काय होतंय की इथं आता हा सॉल्वंट पार्टिकल आता पुढे सरकणार नाही. म्हणजे हा प्रेशर काय करतोय? या ऑस्मॉसिस प्रोसेसला, लोअर कॉन्सन्ट्रेशन टू द हायर कॉन्सन्ट्रेशन सॉल्वंट पार्टिकलचा जो फ्लो आहे तो म्हणजे ऑस्मॉसिस प्रोसेस जी आहे, हा हायड्रोस्टॅटिक प्रेशर काय करतोय? थांबवतोय. म्हणजे एक प्रकारे हा काय आहे? दॅट इज द ऑस्मॉटिक प्रेशर पाय. म्हणजे हायड्रोस्टॅटिक प्रेशर, द प्रेशर विच इज क्रिएटेड ड्यू टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स विच इज ऍक्ट ऑन द लिक्विड. त्या लिक्विडवर ऍक्ट झाल्यामुळे त्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे हा जो हायड्रोस्टॅटिक प्रेशर आहे तो काय करतोय की तो लिक्विडला जाऊ देत नाही. म्हणजे इथं काय तयार झालाय? दॅट इज द ऑस्मॉटिक प्रेशर विच स्टॉप. तो काय करतोय? स्टॉप करतोय. कशाला? ऑस्मॉसिसला. आणि म्हणून दिस हायड्रोस्टॅटिक प्रेशर, दॅट इज ऑस्मॉटिक प्रेशर, इज गिव्हन एच, रो अँड दिस इज द जी. हे तीन गोष्टींवरती डिपेंड आहे. What is these terms? That is therefore the rho is the density, g is the gravitational force to act to them, and h is the height. या तिन्ही गोष्टींवर that is the osmotic pressure. And this is the Abenollet experiment की ज्यांनी दाखवून दिलं की osmotic pressure हे कशा प्रकारे ऍक्ट होत असतात. ओके, नाउ ह्या ऑस्मॉटिक प्रेशरच्या याच्यावरून त्या टाइप्स ऑफ सोल्युशन सुद्धा आपण सांगू शकतो. देर आर द
टाइप्स ऑफ सोल्युशन. सोल्युशनचे याच्यात प्रकार करत असतात. हे मोस्ट ऑफ एक्झाम्स मध्ये विचारले जात असतात. सोल्युशनचे जे टाइप्स आहेत हे आणि खूप सोपे आहेत. ऑस्मोटिक प्रेशर. तर समजून घ्या, मी 2 लिक्विड घेतोय. ओके, दिस इज अ ग्लुकोज सोल्युशन, एक घेतोय युरिया सोल्युशन. ओके, आता समजा एखाद वेळेस ग्लुकोज सोल्युशनची कॉन्सन्ट्रेशन आहे 1 मोलर कॉन्सन्ट्रेशन आणि युरिया सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन आहे 1 मोलर सोल्युशन. जर कॉन्सन्ट्रेशन सेम असेल तर ऑस्मोटिक प्रेशर सुद्धा सेम असेल. Therefore, the two solution having the equal osmotic pressure, ज्या 2 सोल्युशनच्या ऑस्मोटिक प्रेशर, कारण याच्यामध्ये एकाचा प्रेशर कसं आहे, दॅट इज कॉन्सन्ट्रेशन सेम आहे म्हणून इक्वल ऑस्मोटिक प्रेशर जर असेल, द 2 सोल्युशन हॅव्हिंग इक्वल ऑस्मोटिक प्रेशर, दिस टाइप ऑफ 2 सोल्युशन्स आर कॉल्ड एज द आयसोटोनिक सोल्युशन. आयसो म्हणजे सेम. Therefore, the two solution having equal osmotic pressure is called as the isotonic solution. आणि केव्हा म्हणू त्यांना, that is the दोन्हीचे कॉन्सन्ट्रेशन जेव्हा असेल सारखं असेल. पण समजा एकाचं कॉन्सन्ट्रेशन कमी आहे आणि दुसऱ्याचं कॉन्सन्ट्रेशन त्याच्यापेक्षा जास्त आहे. मग अशा वेळेस काय आहे की असा भाग की ज्याच्या ऑस्मोटिक प्रेशर, कॉन्सन्ट्रेशन जास्त म्हणजे त्याच्या ऑस्मोटिक प्रेशर जास्त, द सोल्युशन हॅव्हिंग ग्रेटर ऑस्मोटिक प्रेशर दॅन द अदर इज कॉल्ड एज द हायपरटोनिक सोल्युशन. हायपरटोनिक सोल्युशन म्हणजे काय की ज्याच्यामध्ये एखाद्या सोल्युशनचा दुसऱ्या सोल्युशनच्या कम्पेअरमध्ये याच्या ऑस्मोटिक प्रेशर याच्या तुलनेमध्ये कसं आहे, जास्त आहे, म्हणून हे सोल्युशन आहे हायपरटोनिक सोल्युशन. त्याच्या ऑस्मोटिक प्रेशर दुसऱ्यापेक्षा जास्त आहे. आणि इथं पण तसं सांगू शकतो की याच्या कॉन्सन्ट्रेशन पेक्षा हे कॉन्सन्ट्रेशन कमी आहे, म्हणजे याच्या ऑस्मोटिक प्रेशर कसं आहे, लेस ऑस्मोटिक प्रेशर, म्हणजे द सोल्युशन हॅव्हिंग लेस ऑस्मोटिक प्रेशर दॅन द अदर, दुसऱ्यापेक्षा याचा ऑस्मोटिक प्रेशर कसं आहे, कमी आहे, म्हणून याला हायपोटोनिक टाइप ऑफ सोल्युशन असं म्हणतात. म्हणजे बघा, आयसोटोनिक मध्ये दोन्हीचं इक्वल असतो, हायपरटोनिक मध्ये एकाचं जास्त आहे दुसऱ्यापेक्षा, हायपोटोनिक मध्ये एकाचं कमी आहे दुसऱ्याच्या तुलनेमध्ये. आणि म्हणून ह्या प्रकारे 3 प्रकारचे सोल्युशन, आयसोटोनिक, हायपोटोनिक आणि हायपरटोनिक, असे 3 प्रकारचे सोल्युशन जे आहेत हे आपल्याला बघायचे आहे. आता एक सायंटिस्ट होता की ज्या सायंटिस्टने हे प्रूफ करून दाखवलं की जे ऑस्मोटिक प्रेशर असतो आणि जनरल प्रेशर असतो, आपल्याला माहिती आहे जनरल प्रेशर दॅट इज अ गॅस लॉ. आपण पाहिले गॅस लॉ 11वी मध्ये. तर हे जे गॅस लॉ मध्ये जो प्रेशर यूज केलाय तो आहे P. आणि ह्याच प्रेशर मध्ये दॅट इज अ वॉन्ट ऑफ सायंटिस्टने काय सांगितलं की जसा गॅसचा प्रेशर असतो तसा सोल्युशनचा सुद्धा प्रेशर असतो आणि ह्याला सोल्युशन लॉ असं नाव दिलं. तर गॅसचा जो प्रेशर आहे म्हणजे त्याच्यामध्ये पार्टिकल हे रोटेट होतात ऑल डायरेक्शन मध्ये आणि ते एक्झर्ट करतात व्हेन दे कोलाइड ऑन द वॉल ऑफ कंटेनर. म्हणजे त्यावेळेस जो प्रेशर काय होणार दॅट इज अ प्रेशर इज कॉल्ड एज द P. आणि सोल्युशन जो असतो हा सोल्युशन मध्ये सुद्धा सोल्यूट पार्टिकल जे डिझॉल्व्ह झालेले आहेत हे सुद्धा रॅन्डमली मूव्ह होतात आणि मूव्ह होत असताना त्यांच्या जो सरफेसवर वॉल ऑफ कंटेनर किंवा एकमेकावर आदळल्यानंतर जो प्रेशर तयार होतो दिस प्रेशर इज कॉल्ड एज द ऑस्मोटिक प्रेशर. मग ह्याप्रमाणे जर आपल्याला माहिती दॅट इज आयडियल गॅस इक्वेशन PV इज इक्वल टू nRT इज द आयडियल गॅस इक्वेशन. तर त्याप्रमाणे सोल्युशनचं आयडियल इक्वेशन जर असेल तर P च्या काळजी आपण काय लिहितो पाय. Therefore pi V is equal to nRT. Therefore osmotic pressure pi is equal to nRT upon V. But by the definition of molarity, एखाद्या सोल्युशनची जर मोलॅरिटी घेतली, मोलॅरिटीची डेफिनेशन काय? मोलॅरिटी इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट पार्टिकल टू द व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. याला म्हणतात मोलॅरिटी. मग ही टर्म इथे ठेवू शकतो. देअरफॉर पाय इज इक्वल टू यस n upon V. Therefore we can write here for this it's a pi osmotic pressure is equal to molarity into gas constant into the absolute temperature, and this is the equation which shows the relation between that is a pi is equal to mRT. जिथं m आहे मोलॅरिटी. आता इथं आपण मोलॅरिटी घेत नाहीये, आपण इथं घेतोय मोलॅरिटी ऑफ सोल्युशन. R is the solution constant. आता जसं तिकडे गॅस कॉन्स्टंट होता तसं इकडे हा घेतला आहे सोल्युशन कॉन्स्टंट आणि T इज कॉल्ड एज द ऑस्मोटिक ऍब्सोल्यूट टेम्परेचर. याप्रमाणे आता
ही जी कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे ही सुद्धा कशावर डिपेंड आहे, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट पार्टिकलवर डिपेंड आहे. हे सुद्धा आपण इथं प्रूव्ह करू शकतो. कसं, मोलॅरिटीची जी डेफिनेशन आहे काय आहे, वी नो दॅट मोलॅरिटी इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट पार्टिकल, ओके, ऑफ सोल्यूट पार्टिकल अपॉन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. ओके, व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. आता बघा सोल्यूट पार्टिकल म्हणजे काय, सोल्यूट पार्टिकल म्हणजे 2. ओके, आणि नंबर ऑफ मोल्स कसे काढतात, मास ऑफ सबस्टन्स अपॉन मोलर मास सबस्टन्स. देअरफॉर मोलॅरिटी इज इक्वल टू मास of substance W2 upon molar mass of substance, that is a M2. and here volume of solution तो ना solute आहे ना solvent आहे म्हणजे into V, and therefore M is equal to W2 upon M2 into V. ही किंमत मी काय करतो इथं पुट अप करतो. therefore pi is equal to W2 RT upon M2 into V, and this is the equation which shows the number of moles of solute particle वर ही काय टर्म आहे, ऑस्मोटिक प्रेशर हा डिपेंड आहे. म्हणून ऑस्मोटिक प्रेशरला आपण या ठिकाणी काय म्हणू शकतो, आपण या ठिकाणी म्हणू शकतो कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी याप्रमाणे. आणि याच्यानंतर जो आता एक एक्सपेरिमेंट तुम्हाला पुस्तकात दिलेला आहे रिव्हर्स ऑस्मोसिसचा, टर्म सिंपल आहे लक्षात घ्या. ही सेमी परमेबल मेम्ब्रेन आहे, हे वॉटर आहे आणि या ठिकाणी साल्टी वॉटर आहे, साल्टी वॉटर या ठिकाणी फिल केलेलं आहे. ही नळी आहे इकडून, ही नळी आहे इकडून. या बघा ही जी प्रोसेस आहे दॅट इज अ डिसलायनेशन प्रोसेस ही आहे, म्हणजे समुद्राच्या पाण्यापासून शुद्ध पाणी कसं मिळवतात ही प्रोसेस आहे. आता इथं सुद्धा काय सेमी परमेबल मेम्ब्रेन आहे, लोअर कॉन्सन्ट्रेशन कडून हायर कॉन्सन्ट्रेशन कडे ही जाणार आहे, दॅट इज द ऑस्मॉसिस प्रोसेस विल. आपण जर समजा इकडे प्रेशर अप्लाय केला, दॅट इज द प्रेशर इज कॉल्ड द पाय, तर प्रेशर अप्लाय केल्यानंतर ही ऑस्मॉसिस प्रोसेस थांबून जाईल. पण जास्त एक्सेस ऑफ प्रेशर जर अप्लाय केला, खूप जास्त ऑस्मोटिक प्रेशर जर अप्लाय केला तर हा प्रोसेस काय होतात, रिव्हर्स होतो. म्हणजे ऑस्मोसिस प्रोसेस इकडून इकडं म्हणजे वॉटर टू द सॉल्टी वॉटर, लोअर कॉन्सन्ट्रेशन टू द हायर कॉन्सन्ट्रेशन. पण असा एक्सेसिव्ह प्रेशर की ज्या एक्सेसिव्ह प्रेशरमुळे काय होतंय की जो ऑस्मोसिस आहे हा रिव्हर्स डायरेक्शनला फ्लो व्हायला लागला. जो लो कॉन्सन्ट्रेशन कडून हाय कॉन्सन्ट्रेशन कडे जात होता तो हाय कडून लो कडे जायला लागला. म्हणजे ऑस्मोसिस काय झाली आता, रिव्हर्स झाली. आणि म्हणून या प्रोसेसला म्हणतात दॅट इज अ रिव्हर्स ऑस्मॉसिस प्रोसेस. तुम्ही जर फिल्टर घेतलं असेल तर त्या फिल्टरमध्ये एक नाव लिहिलेलं असतं बघा, आरओ, शुद्ध पाणी. आरओ म्हणजे काय, रिव्हर्स ऑस्मॉसिसने जे पाणी प्युरिफाईड केलेलं आहे, आरओ वॉटर, रिव्हर्स ऑस्मॉसिसने जे पाणी प्युरिफाय केलेलं आहे की ज्याच्यात फक्त सॉल्व्हंट पार्टिकल तुमच्यासाठी एक्स्ट्रॅक्ट केलेले, तर अशाला दॅट इज अ रिव्हर्स ऑस्मॉसिस प्रोसेस असं म्हणतात. ओके, तर अशा प्रकारे आपण हे चॅप्टर पाहिलं आहे. याच्या पुढचे जे पॉईंट आहेत हे सिलेबस मधून कट केलेले, तर त्याच्यामुळे आपण ते पाहणार नाही. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.